नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ज्या काही प्रलंबित कामं आहेत, जे काही समस्या आहेत, ह्या समस्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा आणि जनतेची कामं व्हावीत म्हणून भारतीय जनता पार्टीने 16 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेवरती भव्य मोर्चा काढण्याचा आज आवाज बुलंद केलेला आहे. ह्या सर्व बाबीबद्दल आज आम्ही बोलण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्याकडे आलेलो आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, तुम्ही आता मोर्चाचं आयोजन केलंय, त्याचं मुख्य कारण काय? नाही, आपण बघितलं असेल तर एप्रिल 2026 पासून घरपट्टीमध्ये जवळपास 25% 20 ते 25% वाढ आहे. पाणीपट्टीमध्ये जवळपास 100% वाढ केलेली आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. रस्त्यावरील खड्डे म्हणजे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा प्रश्न आहे लोकांना, आणि त्यामुळे ते खड्डे महापालिका बुजवू शकत नाही. आणि एकूणच लोकांना जो काही त्रास आहे त्या त्रासावरती कोणताही उपाय आजच्या घडीला महापालिकेकडून होत नाही. महापालिकेचे सत्ताधारी असतील, प्रशासन असतील, हे लोकांच्या समस्येप्रती अत्यंत आपण म्हणू की ते संवेदनशील नाही आहेत. आणि त्यामुळे त्यांचा प्रशासनाला जाग आणण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी हा मोर्चा 16 तारखेला आम्ही आयोजित केलेला आहे. संध्याकाळी 4 वाजता, रविवार 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता जकात नाका विरार पश्चिम ते महापालिका मुख्यालय या ठिकाणी हा मोर्चा असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की म्हणजे आता जो प्रामाणिकपणे कर भरणारा जो नागरिक आहे तो पाणीपट्टी भरतो, त्याला आता दुपटीने भरावी लागणार आहे. घरपट्टी भरतो तर त्याला 20-25% जास्त भरावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला असे हजारो कनेक्शन्स आहेत किंवा हजारो जे काही कन्स्ट्रक्शन चालू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इलिगली पाणी वापरलं जातं. हे नळाचंच पाणी वापरलं जातं, त्यांना ते फुकट मिळतं. आणि त्याचा भार जो आहे तो सर्वसामान्य जो प्रामाणिक करदाता त्याच्यावरती पडतोय. आमची मागणी हीच आहे की या सगळ्या ज्या कनेक्शन्स आहेत यांना आपण बिलिंग करायला पाहिजे. त्याच्यासोबत चोरी आणि गळती रोखायला पाहिजे. मेंटेनन्सवरचा खर्च जो आहे, अवास्तव खर्च आहे, तो कमी करायला पाहिजे. त्याच्यानंतर जी काही अमाऊंट राहील त्याच्यावरती आपण लोकांकडे जाऊ शकतो, परंतु प्रशासन हे करायला तयार नाही. त्यांनी आमचं कुठलंच मागणी मान्य केली नाही. त्यामुळे लोकांमधला जो रोष आहे तो सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला दाखवण्यासाठी, तो व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा आहे. मधल्या वेळेला तुम्ही एका महासभेमध्ये सांगितलेलं की पाणी गळती आणि पाणी चोरी ही ह्या महानगरपालिकेची जास्त होत असल्यामुळे हा कर वाढवायला लागलेला आहे. त्याबद्दल तुम्ही सविस्तर काय सांगा? ते हेच आमचं म्हणणं आहे ना, की ज्या ठिकाणी पाणी गळती, पाणी चोरी आहे, त्याला जर आपण व्यवस्थित बिलिंग केलं, त्याला लगाम लावला, तर आज तर तुम्हाला सांगतो की एक तर 30 दिवसापैकी 15 दिवसच पाणी मिळतं. त्या 15 दिवसामध्ये सुद्धा लाईट गेली आहे, नळ तुटला आहे, प्रेशर कमी आहे, म्हणून लोकांना पाणी मिळत नाही. आता जे काही पाणी मिळतं ते पुरेसं नसतं. लोकांना लाखो रुपये टँकरची बिलं भरावी लागतात आणि त्याच्यासोबत दुपटीने पाणीपट्टी भरायची. हे सगळं अन्यायकारक आहे. आमचं म्हणणं हेच आहे की हे सगळं रोखा, पाणी गळती रोखा, पाणी चोरी रोखा, जे कनेक्शन्स आहेत त्यांना बिलिंग करा. ते केल्यानंतर मला 100% खात्री, हे सगळं जर केलं तर सामान्य नागरिकांना आता जी पाणीपट्टी वाढवली ती वाढवण्याची गरज उरणार नाही. हे सगळा जो पैसा आहे, जो शॉर्टफॉल आहे, हा सगळा त्याच्यातनं भरून निघेल. पण प्रशासनाला हे करायची इच्छा नाही आहे, कारण त्याच्यामध्ये काही हितसंबंध जे गुंतलेले आहेत, त्या हितसंबंधांमुळे हे सगळं चालू द्यायचं आहे त्यांना, आणि दुसऱ्या बाजूला पैसे वसूल करायचे कोणाकडून? तर जे प्रामाणिकपणे कर भरतात त्यांच्याकडून. आज सत्ताधारी असं देखील सांगत आहेत की हा जो पाणी कर वाढवलेला आहे हा जेव्हा तुमचे 2 आमदार आणि प्रशासकीय काळ होता त्यावेळेला हे सर्व ठरलेलं आहे, आणि आता तुम्ही आम्हाला फक्त स्टंटबाजी करतात, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही मला एक सांगा की हा प्रस्ताव जो मंजूर झाला, हा ठराव झाला जानेवारी 2025 मध्ये. त्याच्यानंतर आर्थिक वर्ष सुरू झालं एप्रिल 2025 मध्ये. मग एप्रिल 2025 मध्ये जर जानेवारी 2025 मध्ये आमचे आमदार असताना हा सगळा करवाढ जर समजा मंजूर झाली तर ती लागू एप्रिल 2025 मध्ये व्हायला पाहिजे होती. ती एप्रिल 2026 मध्ये तुमची सत्ता आल्यानंतर कशी लागू झाली? याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी व्हायला द्यायला पाहिजे होती की जर आमदारांच्या काळामध्ये जर दरवाढ लागू झाली असेल तर ती तुमच्या काळात कशी लागू झाली? ती एप्रिल 2025 मध्ये का नाही लागू झाली? त्यामुळे शेवटी खोटं बोलायचं, लोकांना सदा सर्व काळ फसवता येत नाही.
या सत्ताधाऱ्यांनी अनेक वर्ष लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे. परंतु आता आम्ही पहारेकरी म्हणून या वसई विरार महापालिकेत आहोत आणि यांचं जेवढं जेवढं काही खोटं आहे, जे पितळ आहे, ते आम्ही उघडं पाडण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. लोकांकडे जे वास्तव आहे ते आपण घेऊन जाणार आहोत. केवळ राजकीय विषय नाहीये. तुम्ही लोकांची फसवणूक कशी करता हे आम्हाला लोकांना दाखवून द्यायचंय आणि ते उदाहरणासहित आणि कागदोपत्रासहित आम्ही दाखवतोय की तुमचे सत्ताधारी, तुमचे सभापती म्हणतायत की आम्ही कुठली करवाढ लागू करणार नाही अर्थसंकल्पामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढवता. आणि त्यामुळे म्हणजे तुम्ही एका बाजूला सांगता आम्ही वाढवणार नाही, मग त्यावेळेच्या तुम्ही पहिल्याच सभेत सांगायला पाहिजे होतं ना की प्रशासक काळात जी घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढलेली आहे ती आम्हाला लागूच करावी लागणार आहे. तुम्ही खोटं का बोललात लोकांची की कुठली घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढ लागू होणार नाही? तुम्ही जनतेची दिशाभूल केली, खोटं बोललात, तुम्ही जनतेशी खोटं बोललात आणि आता तुम्ही सांगताय की राज्य सरकार आणि प्रशासक हे सगळंच्या सगळं खोटं आहे. लोकांना कळतंय. आपल्या वसई विरार भागामध्ये जे काही रस्त्यावरती खड्डे पडलेले आणि त्याबद्दल तुम्ही मोर्चात देखील तो विषय घेतलेला आहे, परंतु हे खड्डे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं निकृष्ट कामामुळे आहे की आज फक्त एक कॉन्ट्रॅक्टरला एका वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेलं आहे? खरं बघितलं तर त्या ठिकाणी ऑडिट आणि ह्याचा देखील मोठा घोळ असा दिसतोय. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मुळात खड्डे, त्याची क्वालिटी, खड्डे हे बघा, हे खड्डे भरणारे ठेकेदार आहेत ना, काल नाही आले, वर्षानुवर्ष महापालिकेसोबत आहेत आणि तेच लोक काम करतात, त्याच क्वालिटीचं काम करतात आणि वर्षानुवर्ष कोट्यावधी रुपये, शेकडो कोटी रुपये फक्त खड्ड्यांमध्ये घातले जातात. ते हा दर्जा सुधारण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि प्रशासनावरती अंकुश ठेवण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनाही काही पडलेले नाही, प्रशासन तर मग काय मुकाटच आहे. त्यामुळे क्वालिटी कोणी तपासत नाही, ऑडिट कुठल्याही पद्धतीचं होत नाही, फक्त टेंडर काढायची, त्याच्यातनं जे काही असतं ते घ्यायचं आणि लोक खड्ड्यात गेली, आम्हाला काही फरक पडत नाही. अशा प्रवृत्तीमुळे आज वर्षानुवर्ष वसई विरारमध्ये खड्डे आहेत, ते कधी बुंजलेले नाहीत. कोट्यावधी, शेकडो कोटी खर्च करून सुद्धा खड्डे जसेच्या तसे 2 दिवसाच्या पावसामध्ये 1.5-2 फुटाचे खड्डे तयार होत आहेत. हा निकृष्ट दर्जाच्या कामाचा एक फार मोठं उदाहरण आहे. वसई पूर्वला जे काही ब्रिज ते एव्हरशेन पर्यंत जो रस्ता झालेला आणि त्यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरला एका वर्षासाठीच फक्त निलंबित केलंय, तर त्याला कायम, कारण जर का दर्जा चांगला नसेल आणि एवढं मोठं काम त्यांनी बाकी ठेवलेलं असेल आणि आज तिकडे हजारो लोकांना त्रास होत असेल, तर त्यांना कायमचं का निलंबित, कायमचं का ब्लॅकलिस्ट केलं जात नाही? मुळात हा निर्णयच अनाकलनीय आहे आणि याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी, महापौरांनी आणि स्टँडिंग समितीच्या सभापतींनी आणि त्याच्यासोबत आयुक्तांनी द्यायला पाहिजे की एवढं सगळं निकृष्ट दर्जाचा सगळा प्रकार असताना, एवढं सगळं दळदळीत उदाहरण असताना त्या ठेकेदाराला 1 वर्षासाठी ब्लॅकलिस्ट करून नेमकं काय साध्य केलं ह्याचं उत्तर आम्हालाही मिळालं तर अधिक चांगलं आहे, कारण ह्याचं उत्तर सत्ताधारी आणि प्रशासनच देऊ शकतं. तर आपण ऐकलं मनोज पाटील साहेब यांचं म्हणणं आहे की वसई विरारमध्ये जे काही चाललेलं आहे ते जनतेच्या हिताचं नाही चाललेलं आहे. कारण ह्या ठिकाणी जो काही पाणी सप्लाय केला जातो तो ज्या ठिकाणी घराघरात पोचला पाहिजे त्या ठिकाणी न पोचता ज्या ठिकाणी चोरीच्या मार्गाने जातो आणि ज्या नळाला बिलिंग होत नाही अशांचं जर बिलिंग केलं तर मला नाही वाटत की ह्या ठिकाणी पाण्याचा भाव वाढवायला लागेल, असं देखील मनोज पाटील यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितलं की वसईमधील जे काही रस्त्यावरती खड्डे आहेत ते खड्डे जर का प्रशासनाने ठरवलं आणि चांगल्या कॉन्ट्रॅक्टरची निवड केली आणि जे काम चुकीचं करतात त्यांना कायमचं जर ब्लॅकलिस्ट केलं तर पुढच्या वर्षापासून कॉन्ट्रॅक्टर काम करताना देखील थोडा धजावेल आणि तो आपलं काम चांगल्या पद्धतीने करेल. परंतु प्रशासन इतक्या वर्षापासून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच सांभाळून ठेवतात आणि त्यानंतर आपण चांगल्या कामाची अपेक्षा करतो ती कशी होणार? वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.